प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने संघर्षशील जीवन आणि त्या प्रतिभेतून आपल्या जीवनामध्ये या देशाच्या संवैधानिक सार्वभौम पदापर्यंत ज्यांचा प्रवास झाला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भारताचे माजी गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, जे काँग्रेसचे आजच्या काळातील अत्यंत वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात, त्यांच्या जीवन प्रवास परिवर्तनाचे शिरेदार या त्रिवेज मीडियाच्या सदरामध्ये त्यांच्याशी बातचीत करूया. साहेब, तुमचं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. सर, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन तुम्ही जेवढ्या उंच पदावर पोहोचले, तर हा आयुष्याचा प्रवास, हे वळण म्हणजे राजकारणामध्ये खूप दीर्घकाळ राहिलात, परंतु तुम्हाला साहित्याचा अंग आहे, अभिनयाचा अंग आहे. 14 वर्ष तुम्ही शासकीय सेवेत काढली. तर या सगळ्या प्रवाहामधून एक राजकीय दिशेने तुमचं वळण नेमकं कधी आणि कसं आलं? खरं म्हणजे नाईट हायस्कूलला होतो तेव्हा काय मी दिवसा काम करत असे आणि रात्री 7 ते 10 नाईट हायस्कूलला जात असे आणि दिवसभर सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत ते काम करत असे. पुढे मग सरकारी नोकरी लागली मला कोर्टामध्ये, तर त्यावेळेस फक्त 10 ते 6 असं काम झालं आणि मग मी नाईट हायस्कूलला चौकशी केली की मला प्रवेश मिळेल का, तर त्या ठिकाणी मला तो प्रवेश मिळाला आणि मी नाईट हायस्कूलमध्ये शिकायला लागलो. 2दा तर फेल झालो होतो मी नाईट हायस्कूलमध्ये, पण जिद्द होती माझी की मी पास होणारच. थोडेसे आणखी श्रम केले आणि 3ऱ्या वेळेस मी पास झालो आणि त्याच्यानंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये माझं सगळं जीवनच सुधारलं की मी फर्स्ट इयरला असताना कोर्टात मला क्लार्कचं प्रमोशन मिळालं. सेकंड इयर, थर्ड इयर त्यावेळेस असं प्री डिग्री फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे होते. तर BAला मी माझ्या सब्जेक्टमध्ये युनिव्हर्सिटीला फर्स्ट आलो आणि त्यावेळेस मला थोडासा नाही, पूर्ण कॉन्फिडन्स आला की माझी डेस्टिनी काहीतरी दुसरीकडे आहे आणि आपण आणखी काय जरी केलं, प्रयत्न केला तर मिळू शकतं. आणि म्हणून ती सगळी नोकरी ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, ती नोकरी मी सोडून दिली आणि पुण्याला निघून गेलो. आणि पुण्याला निघून गेल्यानंतर मग तिथे मी सब इन्स्पेक्टर झालो मुंबईमध्ये. ग्रॅज्युएट सब इन्स्पेक्टर म्हणून त्यावेळेस पोस्ट निघालेल्या होत्या आणि त्या रेफरन्सेसमध्ये मग राजकारणामध्ये मी आलो. ते साधारणतः राजकारणामध्ये मी आलो ते 70च्या दरम्यान, 70-71च्या दरम्यान, आणि 71 नोव्हेंबरला राजीनामा देऊन, पोलीसचा राजीनामा देऊन ॲक्च्युअल राजकारणात आलो. सर, जी तुम्ही पहिली निवडणूक 74 मध्ये लढलात आणि ती जिंकलात, पण तत्पूर्वी तुमच्या एका देखण्या व्यक्तिमत्वाला अभिनयाची आवड होती, तुम्ही काही नाटकांमध्ये काम केलं, तर हा पिरियड नेमका कोणता होता अभिनयात? नाही, पहिली निवडणूक ज्यावेळेस मी तिकीट मागितलं होतं 1972 साली, त्यावेळेस मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमधून युनॅनिमसली रिकमेंडेशन झालं होतं. पण ज्या सेंट्रल इलेक्शन कमिटीमध्ये 25 वर्ष मी मेंबर होतो, ती त्यावेळेची जी सेंट्रल इलेक्शन कमिटी होती त्यामध्ये इंदिरा गांधी प्रमुख होत्या, पण दुसरे लोक होते, बाबू जगजीवनराम वगैरे. त्यांनी एक डिमांड केली की मला ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांचा एक कार्यकर्ता पाहिजे म्हणून, आणि त्यामुळे माझं 72ला मी नोकरी सोडली, तिकीटी गेली आणि नोकरी गेली, अशी स्थिती झाली. पण मी काही त्यामुळे डगमगलेला नव्हतो. मी माझ्याकडे डिग्री होती LLBची, त्यामुळे मी प्रॅक्टिस सुरू केली आणि मग त्याच वेळेस मग परत बाय इलेक्शनमध्ये 74ला निवडून आलो आणि मग त्याच्यानंतर निवडून आलो आणि थोड्या दिवसांनी वसंतराव नाईकांनी मला राज्यमंत्री केलं. तर ती खऱ्या अर्थानं ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये येण्याची मला संधी मिळाली. राजकारणामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री असतील तेवढ्यांशी तुमचे अगदी सौहार्दाचे, जिव्हाळ्याचे संबंध राहिले. तुम्ही दीर्घकाळ मंत्रिपदावर राहत असताना अर्थ मंत्रालय तुम्ही दीर्घकाळ सांभाळलं, तर हे मला वाटतं देशामध्ये एवढा दीर्घकाळ वित्त मंत्रालय सांभाळण्याचा
अनुभव हा तुमचा एक वेगळा आहे. तर सर, या मंत्रालयाचा अनुभव सांभाळताना काय नेमकं वैशिष्ट्य? त्याची मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आम्ही शरद पवार, मी, सुंदरराव सोळंके असे सगळे मिळून त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांचं सरकार पाडलं होतं आणि शरद पवारांना आम्ही PDFचे मुख्यमंत्री केलेलं होतं, ज्याच्यामध्ये जनसंघ होता, कम्युनिस्ट पार्टी होती, समाजवादी पार्टी होती, अशा सगळ्या लोकांचं मिळून ते सरकार होतं. पण वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ते सरकार आम्ही पाडलं. पण ज्यावेळेस 1983 साली, मी मधला भाग सांगत नाही, खूप डिटेल आहे, 1983 साली पुन्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला आमंत्रित केलं मंत्रिमंडळामध्ये. संध्याकाळी साधारणतः मंत्र्याचं खातं वाटप, कुणाला काय पाहिजे वगैरे विचारतात. तर वसंतदादा पाटलांनी मला त्यावेळेस, तुला कुठलं खातं पाहिजे म्हणाले. मी म्हटलं, मी त्या समाजातून येतोय, तर मी सोशल वेलफेअर खूप मी बघितलेलं आहे, तेवढं खातं सोडून मला कुठले खातं द्यावे म्हटलं. तर मग असं कर म्हणाले, तू फायनान्स घेऊन टाक. म्हटलं, दादा तुम्हीच घेतलंय, मला कशाला टिंगल करता म्हटलं माझी. अरे नाही म्हणाले, ते अधिक फायनान्स नको आहे, त्यांना UD पाहिजे आणि तू सांभाळशील. मी 1-2 नावं देखील सांगितली. ते ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी मला ते फायनान्स, म्हणजे ज्यांचं सरकार आम्ही पाडलं, केवढ्या मोठ्या मनाचा माणूस होता तो वसंतराव दादा पाटील. आणि त्यांना व्हिजन काय होती की हा माणूस हे खातं चांगलं सांभाळू शकेल. आणि म्हणून त्यावेळेस सगळे मुख्यमंत्री बदलत गेले, पण हे खातं माझ्याकडे राहिलं आणि खूप वर्ष राहिलं. याचं कारण मला सगळे सहयोग करायचे, इवन ऑफिसर्स मदत करायचे आणि सगळे आमचे कलिग्स मदत करायचे. सर जी, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीर्घ राहत असताना म्हणजे असं वाटत होतं महाराष्ट्राला की आता सामाजिक समतेचं पर्व आपल्या रूपातून महाराष्ट्रात लवकरच येईल आणि ज्या केंद्रीय गांधी कुटुंबाशी तुमचे फार जिव्हाळ्याचे आणि त्यांचा कायम तुम्हाला पाठिंबा राहिला, अशा वातावरणात तुम्हाला सामाजिक समतेचं पर्व येण्यासाठी एक 2003 वर्ष उजाडलं. आणि ते सामाजिक समतेचं पर्व म्हणजे तुमच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळं सामाजिक न्यायाचं पर्व म्हणून ओळखलं जातं. आजही दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेपासून मागासवर्गीयांच्या वसतिगृहांपर्यंत अशी अनेक गोष्टींची तुम्ही निर्मिती. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस ज्या योजना मी मांडलेल्या होत्या त्या अजूनही काही कंटिन्यू आहेत, सगळ्याच नाही आहेत काही. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी 25 विद्यार्थी परदेशाला पाठवण्याचं हे काम केलं. कारण मला हे माहिती होतं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास केला आणि परदेशाला जाताना त्यांना गायकवाडांची संस्थानाची स्कॉलरशिप घ्यावी लागली, हे माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणून या कम्युनिटीला आपण हे स्कॉलरशिप दिली पाहिजे असा हा विचार करून मी ती भूमिका मांडली. इतकंच नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सामाजिक विचार घेऊन दादासाहेब गायकवाड हे त्यामध्ये काम करत होते. आणि दादासाहेब गायकवाडांच्या नावाने कुठली योजना झालेली नव्हती, म्हणून ते माझ्या डोक्यात होतं की दादासाहेब गायकवाडांच्या नावाने एक योजना मी काढली. ती 2 एकर बागायत आणि 4 एकर जिरायत ही जमीन सरकारी पैशाने घेऊन ज्यांना जमीन नाही अशा दलित माणसाला द्यावी अशी योजना काढली. ती योजना आत्तापर्यंत चालू आहे. कारण त्या मुवमेंटमध्ये ज्यांनी सहयोग दिला ते करायला पाहिजे होतं. म्हणजे सुरबा टिपणीस त्याचं फार महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्यांच्या पासून. आणि त्याच्यानंतर मला सुरबा टिपणीसाच्या नावाने एक योजना करायची होती की बाबासाहेबांच्या बरोबर ज्या लोकांनी अस्पृश्य अशा वर्गाने मदत केली त्याचं नाव एक हिस्ट्रीमध्ये राहावं अशा प्रकारची माझी योजना होती. पण त्याचबरोबर
दबलेल्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी जेव्हा मला सोनिया गांधींनी तिथं नेमलं होतं, त्यामुळे माझं एक कर्तव्य होतं. म्हणून मी माकडवाले, ज्योतिषी वगैरे अशा बंदरवाले, मरगम्मावाले वगैरे अशा लोकांना प्राधान्य दिलं. आणि किती लागले ह्याच्याकरता मी त्यावेळेस प्रोव्हिजन केली होती 400 कोटीची. तेवढ्यात खुश झाले. कितीतरी योजना आल्या. आणि माझ्या मनामध्ये ते होतं की हा सरकारी पैसा जो जमा होतो सगळा, तो काही विशिष्ट वर्गाकडे वळवला जातो. तर ते न करता हे जे समाजामधले छोटे छोटे गरीब लोक आहेत, त्याच्यातले जे तरुण आहेत, त्यांच्याकरता योजना करण्याचा मी प्रयत्न केला. सर, आपण म्हणजे भारताचं गृह मंत्रालय म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेचं असं मंत्रालय समजलं जातं. या मंत्रालयात म्हणजे आपण जेव्हा सांभाळला तर अंतर्गत दहशतवादाच्या मुद्द्यावर आपण चर्चा आणली, ती भारतामध्ये फार गाजली. पण एक गृहमंत्री म्हणून या देशाचं चित्र तुम्हाला सर्वंकष कसं वाटलं? नाही, गृहमंत्र्याचा जॉब हा फार कठीण जॉब असतो. ती खुर्ची काही साधी खुर्ची नाही, ज्या खुर्चीवर वल्लभभाई पटेल बसलेले होते. आणि सुरुवातीच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर ज्या तऱ्हेनं या देशामध्ये संस्थानिकाचं विलिनीकरण झालं, त्याच्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे इंदिरा गांधींनी ज्या काही स्टेप्स घेतलेल्या होत्या त्या महत्त्वाच्या होत्या. आणि हे सगळं बघत असतं, इंदिरा गांधी देखील काही दिवस होम मिनिस्टर होत्या, चार्ज होल्डिंग म्हणून. तर हे सगळं मी माझ्या पाठीमागे ही बॅकग्राऊंड होती या लोकांची, त्यांनी काम केलेलं. आणि म्हणून त्याच्यात जवळजवळ 14-15 डिपार्टमेंट त्यामध्ये आहे. तर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा होता की आज देशापुढे जो प्रश्न आहे तो काश्मीरचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण त्याचबरोबर आमच्या देशाचं जे सेमी मिलिटरी अशा प्रकारचं सैन्य आहे, इक्वल आहे जवळजवळ, म्हणजे 13 लाख आमची आर्मी आहे, त्याच्यापेक्षाही जास्त ही पॅरामिलिटरी फोर्स आमचा आहे. आणि म्हणून त्यांच्या कल्याणाच्याही योजनेबरोबर त्यांना सामर्थ्य आणखी जास्त देण्याचंही काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो. कारण दहशतवादाबरोबर लढा देणं हे काही साधं गोष्ट नव्हती. म्हणून हा सगळा पंजाबच्या आजूबाजूचा भाग, हिमाचलच्या आजूबाजूचा भाग किंवा तिकडे आसामच्या आजूबाजूचा भाग, अरुणाचलच्या बाजूचा भाग, जे आमच्या बॉर्डर्सवर सगळे, एकीकडे चायना, तिबेट, दुसरीकडे म्यानमार आहे आणि जिथे ॲक्सेस आहे आमच्या शत्रूंना, ही सगळी जी आमची भारताच्या जवळ असणारी जी राज्य आहेत, नेबरिंग कंट्री, त्याचं आमच्यावर जास्त आम्ही त्याच्यावर लक्ष देत होतो की ते आपल्या हातातून जाता कामा नये. आज परिस्थिती काय झालेली आहे, चायनाने ह्या लोकांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आमच्यावर कधी हल्ला करतील सांगता येत नाही. म्हणून त्या खात्यामध्ये आम्ही इंटरनल सिक्युरिटीचा प्रश्न असो किंवा आणखी दुसरे दहशतवादी भूमिका घेतलेली असो किंवा फॉरेन इन्फिल्ट्रेशन असो, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही फार अभ्यासपूर्वक अशा प्रकारची भूमिका घेतली आणि ते खातं चालवण्याचा प्रयत्न केला. निर्भयासारखं त्या ठिकाणी प्रकरण झालं, पण ते सुद्धा आम्ही, ते तर एवढं मोठं झालेलं होते. आता दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत ते देखील त्या आंदोलनात होते. पण हे राष्ट्रपती भवनापर्यंत हे सगळे जथ्था सगळा चाललेला होता. तर आम्ही ते एका रात्रीत सगळं कंट्रोल करून त्यांना थोपवलेलं होतं. पण यालाही फार मोठं महत्त्व आहे, नाहीतर सरकारची चितू झाली असती त्यावेळेस. तर ह्या सगळ्या बाबी तिथे येतात. कधी निर्भयासारखे प्रकरणं होतात, कधी नक्षलवादी हल्ले होतात मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर किंवा राजकीय पक्षाबरोबर आपले चांगले संबंध आहेत आणि गांधी कुटुंबाशी म्हणजे माजी पंतप्रधान माननीय इंदिरा गांधींपासून तर आज माननीय राहुल गांधींपर्यंत आपण या 4 पिढ्या जवळपास सांभाळलेल्या आहेत. तर ही नेमकी किमया आपल्याला कशी साध्य होते सर? काय किमया असं म्हणणं आता काय माहिती नाही, पण मी पार्टीशी लॉयल आहे. पहिली गोष्ट, पार्टीशी जसा लॉयल आहे तसा मी इंदिरा गांधींच्या बरोबर लॉयल होतो, राजीव गांधींच्या बरोबर लॉयल होतो, सोनिया गांधींच्या बरोबर लॉयल होतो
आणि त्यांनी तर मला सोनिया गांधींनी खूप मुख्यमंत्री म्हणून पाठवलं इथं की महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणं दलित समाजाला हे कठीण काम आहे, होऊ शकणारं नव्हतं. पण ती करेजियस नेता आहे सोनिया गांधी, आणि त्यांनी मला पाठवलं आणि मी परत सरकार आणलं आमचं. पण काही परिस्थितीमुळे परत मला गव्हर्नर म्हणून जावं लागलं. पण त्या एवढ्या चाणक्य आहेत की त्यांना जे मिसलीड केलेलं होतं ते लक्षात आल्यावर गव्हर्नरपासून रात्रीच्या रात्री मला ताबडतोब पॉवर मिनिस्टर म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्ट्री दिली आणि तिथे मी 6.5 वर्ष काढली. ही साधी गोष्ट नव्हती रेकॉर्ड ब्रेक. तर मला त्या नेहरू गांधी फॅमिलीचा खूप आशीर्वाद मला मिळाला. राजीव गांधीच्या वेळेस त्यांनी मला, मी महाराष्ट्रात होतो, त्यांनी मला खूप परदेशामध्ये खूप पाठवलं. युनायटेड नेशनला त्यांनी पाठवलं मला 85ला पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस मी गेलो त्यांच्या कारकिर्दीत. तर ह्या फॅमिलीशी आत्तापर्यंत, मग ते राहुल गांधींच्या पर्यंत हे संबंध ठेवलेले आहेत आणि तेही समजतात की आपल्या पार्टीमध्ये चांगलं काम करणारे कसे लोक आहेत ही समजून घेतात. सर, देशामध्ये आज एक प्रकारे सगळ्यांच्या एक मानसिकतेमध्ये परिवर्तन हवंय असं अनेक वातावरण 5 राज्यांमध्ये आपण पाहिलं. तर या पुढील काळामध्ये आपली आता आणखी जबाबदारी वाढणार आहे देशामध्ये. तर या जबाबदारीच्या संदर्भात आपण काय सांगा? नाही, माझी जबाबदारी वाढेल की नाही मला माहिती नाही, पण मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि सोशल चेंजेसच्या बाबतीमधला आग्रही भूमिका घेऊन काम करणारा माणूस म्हणून ह्या एकाधिकारशाहीप्रमाणे चालणारे जे सध्याचं सरकार आहे त्याच्या बद्दल लोकांच्या मध्ये फार मोठा रोष आहे. आणि त्या रोषाचंच हे प्रत्यंतर म्हणजे 4 राज्यामध्ये जे निवडणुका झाल्या, 4-5 राज्यामध्ये, त्यांनी एक परिवर्तनाची दिशा दाखवून दिलेली आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये राग आहे, विशेषतः 3 गोष्टीच्या बद्दल राग आहे, 3-4 गोष्टीच्या विषयी. एक तर नोटबंदीच्या विषयी, GSTच्या विषयी राग आहे, आणि भरमसाठ सुरुवातीला 15 लाख गरिबांच्या घरात मी पैसा ब्लॅक मनीला मी त्याच्या विरुद्ध कारवाई करू आणि 15 लाख देऊ म्हणून हे लोकांच्या मनामध्ये होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अलीकडच्या घटनेमध्ये घडलेली CBI असो, CAG असो किंवा आणखी सुप्रीम कोर्ट असो, इथं सगळं हस्तक्षेप करण्याचं जे कारण चाललेलं आहे त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये आमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या वरच हा घाला होतोय की काय, अशा प्रकारची भीती निर्माण होते. आणि म्हणून त्याच्याकरता ही परिवर्तनाची वाटचाल सुरू आहे. पण एक अनुभवी नेते म्हणून तुम्ही येणाऱ्या काळाचा म्हणजे काय सांगाल संदर्भ? जरूर मी पार्टीच्या बरोबर काम करेल, सत्ता असो नसो मी काम करतच राहतो. की माणसाला सत्ता, आणि माझ्या आयुष्यामध्ये आता मला खूप काही मिळालेलं आहे. मी सोलापूरच्या कोर्टामध्ये जिथे बॉयपिन म्हणून काम केलं, माझ्या आयुष्याची सुरुवात, तो देशाच्या लोकसभेचा नेता होतो आणि ते सोनिया गांधींच्यामुळे होतो, डॉक्टर मनमोहन सिंगांच्यामुळे होतो. ही काही कमी गोष्ट नाही हो. सभागृहाचा नेता म्हणजे जवळजवळ पंतप्रधानासारखाच असतो, कारण आमचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेमध्ये निवडून आलेले होते आणि म्हणून प्रणब मुखर्जी हे त्या ठिकाणी सभागृहाचे नेते होते. प्रणब मुखर्जी राष्ट्रपती करता निवडून आले आणि ती जागा खाली होती. तसं जर बघितलं तर लाईनमध्ये माझ्यापेक्षा सिनियर लोक तिथं होते, पण सोनिया गांधींनी आणि पार्टीनी निर्णय घेतला की सुशील कुमार शिंदे हाच सभागृहाचा नेता चांगलं काम करू शकेल. आणि शेवटच्या 15व्या लोकसभेमध्ये सभागृहाचा नेता म्हणून सर्वांना निरोप देण्याचं काम मी केलं. त्यामुळं मला आता काही नवीन मिळवावं असं नाही, पण जनतेची जेवढी म्हणून सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. सर, आपल्याला वाटतं की मिळवायचं काही राहिलं नाही, परंतु आपण उपराष्ट्रपदाची निवडणूक लढलात तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपल्याकडे अशा दृष्टीने पाहिलं जातं की कदाचित या पुढच्या काळामधले राष्ट्रपती म्हणून तुमच्या नावाचा अनेकांच्या मनामध्ये एक विचार आहे. त्या संदर्भात तुम्ही काय? मला नाही वाटत, कारण
एकदा मी व्हाईस प्रेसिडेंटच्या करता निवडणूक लढवली होती आणि ती सोनिया गांधींच्यामुळेच लढवलेली होती आणि तिथं पराभव झाल्यानंतरच मला मुख्यमंत्री म्हणून इथं पाठवलेलं होतं. तर मला वाटतं की आता एवढं सगळं मिळाल्यानंतर काय करतील असं मलाही वाटत नाही आणि माझी अपेक्षा नाही. या प्रदीर्घ प्रवासामध्ये आयुष्याच्या खूप गोष्टी तुम्ही केल्या, खूप काही मिळवलं, परंतु काय तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट अशी करायची राहून गेली का की त्याची तुम्हाला खंत वाटते? नाही, मनासारखी गोष्ट करायची राहून गेली असं मला वाटत नाहीये. कारण हे जे आता सोलापूरचं एअरपोर्ट जे मी केलेलं होतं ते अजून होत नाही, रस्ते होत नाहीत, हे मनामध्ये खंत असली तरी ते एवढी मोठी काही गोष्ट नाही. ते कधी मी सत्तेवर नसताना सुद्धा मी त्याला पुश करतो आणि तो करतोय आता त्या बाबतीमध्ये. अशी मला मनासारखी करावीशी अशी कुठली गोष्ट राहिली असं मला वाटत नाही. मी पूर्ण समाधानी आहे खरं म्हणजे या सगळ्या कामामध्ये सुद्धा. आणि मला काँग्रेस पार्टीनी आणि विशेषतः सोनिया गांधींनी, आमच्या गांधी नेहरू घराण्याने मला खूप संधी दिली आणि त्या संधीचं मी एक सोलापूरचा छोटासा माणूस ती सगळी कॅच करत गेलो, ती सगळी संधी, आणि योग्य तऱ्हेने हँडल करत गेलो. आणि मला वाटतं त्याचंही मला सर्व काही मिळालेलं आहे आतापर्यंत. म्हणजे तुम्ही एक समाधानाची पातळी सांगितली, परंतु तुम्ही आयुष्यातलं सर्वात मोठं अचिव्हमेंट काय म्हणतात? माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी जी अचिव्हमेंट आहे ते एकतर गृहमंत्रीपद आणि लोकसभेचा नेता, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की साधारण असं मिळत नाही. देशाच्या सार्वभौम आणि संवैधानिक पदांवर राहूनही ज्यांच्या बोलण्यामध्ये मितभाषिता आणि ज्यांच्या वर्तणुकीत नम्रता आणि समर्पण देशाच्या प्रती, आपल्या राजकीय निष्ठा, नेत्यांच्या प्रती आणि जनतेच्या प्रती ह्या कायम राहिलेल्या त्यांनी आजही आपल्या बोलण्यातून त्या व्यक्त केल्या. अशा या अत्यंत नम्र परंतु तितक्याच प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि आयुष्यामध्ये सर्व काही जनतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी ज्यांनी मिळवलं आणि त्याच्यातच समाधान मानलं, ते माननीय नामदार सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी आपल्याशी आता मनमोकळेपणाने त्रिवेद मीडियाशी बात केली. त्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद.